दादा, भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं ते फक्त गांधी आणि ब्रिटिश यांच्याबद्दलच होतं का? नाही ऋषी, भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची कथा शूर नायकांमुळे आणि महत्वाच्या घटनांमुळे भरलेली आहे. मी तुला सविस्तर सांगतो. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची कथा विविध टप्प्यांमध्ये विभागली जाऊ शकते. चल, त्यातल्या काही महत्वाच्या टप्प्यांबद्दल जाणून घेऊ. 1857चा उठाव. तेव्हा काय घडले होते तर भारतीय सैनिकांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक वागणुकीविरोधात बंड पुकारले. यामध्ये महत्वाचे नेते तर राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीचे संरक्षण करण्यासाठी लढा दिला. मंगल पांडे आणि तात्या टोपे यांचा देखील लढ्यात मोठा सहभाग होता. काँग्रेसची स्थापना 1885. आता का स्थापना केली गेली तर भारतीयांना अधिक हक्क मिळवण्यासाठी काँग्रेस स्थापना केली गेली. यामध्ये महत्वाचे नेते म्हणजे दादाबाई नौरोजी आणि बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्याचे कार्य केले. गांधींची चळवळ म्हणजेच असहमती चळवळ म्हणजेच नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट. गांधींनी भारतीयांना ब्रिटिश वस्त्रांचा वापर थांबवून भारतीय परंपरा अनुसरण करण्याचे आवाहन केले. दांडी मार्च 1930. गांधींनी मीठ करारावर विरोध करण्यासाठी दांडीकडे चाल केली. क्रांतिकारक भगत सिंह एक शूर युवक नेता होता. त्याने आपल्या विचारांमुळे अनेकांना प्रेरित केले. सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय राष्ट्रीय सेनेची म्हणजेच INA याची स्थापना केली आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्य दिवस 1947. तेव्हा काय घडले होते तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. देशाला भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागले गेले. धन्यवाद दादा. मला माहित नव्हतं की इतक्या लोकांनी विविध पद्धतींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. हो ऋषी, प्रत्येक स्वातंत्र्य सेनानीने आपली वेगळी भूमिका पार पाडली आहे आणि त्यांच्या त्यागाने आपल्याला एक स्वातंत्र्य भारत मिळवून दिलेला आहे. हो, मी या महत्त्वाच्या नेत्यांचे पोस्टर्स माझ्या रूममध्ये लावेन. खूप छान.